महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 18 जून रोजी राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती येथील तहसील कार्यालय परिसरातील मतदान केंद्रावर राजकीय हालचालींना वेग आला होता। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 नगरसेवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या निवडणुकीत सक्रिय सहभाग नोंदवला। मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अमरावती तहसील कार्यालयातील विशेष मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ दिसून आली। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या। या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली असून आजच्या मतदानावरच उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 12 नगरसेवकांनी एकत्रितरित्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस पक्षाच्या ध्येय धोरणांना पाठबळ देण्यासाठी पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते। मतदान केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार संजय खोडके तसेच आमदार सुलभा खोडके यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली। आपल्या नगरसेवकांसोबत संवाद साधत आणि त्यांना प्रोत्साहन देत आमदार खोडके दाम्पत्याने मतदान केंद्रावर उपस्थिती दर्शवली। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांच्या दृष्टीने ही उपस्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 453 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आजच्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष 22 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे। या दिवशी स्पष्ट होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे प्रतिनिधित्व कोणाच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे। निवडणूक प्रशासनाने मतदानाची प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।